साबुदाण्याची खिचडी आणि भगर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर, चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर, आज आपण चमचमीत अशी बटाट्याची भाजी आणि उपवासाची पुरी अशी करणार आहोत, पुरी भाजी। आणि हो, आज आपण भगर आणि साबुदाणा न वापरता ही पुरी करणार आहोत। पुरी भाजी सोबतच आपण गोड रताळ्याचे काप म्हणजे काचऱ्या बनवणार आहोत आणि थंडगार असं मस्त असं आपण मठ्ठा बनवणार आहोत। आज आपण साबुदाण्याचा वापर न करता आणि भगरीचा वापर न करता ही थाळी करणार आहोत। साबुदाण्यामुळे ॲसिडिटी होते म्हणून आज आपण महाशिवरात्री विषयी अगदी पौष्टिक उपवासाचे पदार्थ करतोय। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण भाजी करून घेऊयात बटाट्याची। त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले बाजारातून आणल्यानंतर। आता हे जे आपल्याला साल काढून घ्यायचे, इथे मी दोन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। आता हे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे मधून आणि एकाच बटाट्याचे 2 असे काप करायचे आणि एकामेकावर असे कट करून घ्यायचे। अशाने काय होतं, छान अशा बारीक अशा फोडी तयार होतात। जर तुम्ही अर्ध्या बटाट्याच्या जर अशा फोडी केल्या तर खूप मोठ्या होतात, त्याच्याकरता बघू शकताय मस्त असे आपले बारीक असे फोडी तयार केलेले आहेत। आता या फोडी पाण्यामध्ये टाकायच्या कारण काळे पडतात, ते पाण्यामध्ये भिजतात। तोपर्यंत इथे मी 2 चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे वाळलेलं, तुम्ही ठिकाणी ओलही घेऊ शकता। पाव कप शेंगदाणे घेतलेत भाजलेले, तुम्ही या ठिकाणी साल देखील काढून घेऊ शकता, मी साल काढलेलं नाही आहे। पाव कप पाणी टाकायचं, बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची। आता इथे मी पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये आपल्याला साधारण 1 पळी तेल टाकायचं आहे, कॅटलीतली पळी, आणि 1 चमचा जिरे टाकायचे। जिरे जर उपवासाला चालत असेल तर टाका, नाही तर नसेल चालते तर नको टाका। आता इथे आपल्याला बटाटे जे चिरून घेतले त्याच्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे। या बटाट्याच्या फोडी आपल्याला या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत। परतून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्याला एकदा मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर। आणि ह्याच्यावरती आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे साधारण 3 ते 4 मिनिट। आता इथे बघू शकता बटाटासुद्धा छान शिजलेला देखील आहे, त्याकरता हे बटाटा वाफवून घ्यायचा आहे तेलामध्ये छान असा, त्यामुळे छान असा वाफवला जातो। सुरुवातीला आपण खोबरं आणि शेंगदाणे बारीक करून पेस्ट करून घेतलेले, आता ही आपल्याला पेस्ट आपल्याला या फोडीमध्ये घालायची बटाट्याच्या आणि आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता 2 मिनिट परतून घेतलेलं, इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, ते सुद्धा घालायचं घ्यायचं। तुम्ही या ठिकाणी मिरची देखील वापरू शकता। आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे, पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं, थंड अजिबात टाकायचं नाही आहे। आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे, सुरुवातीला मीठ घातलं होतं त्याकरता आपल्याला मीठ हे बेतानीच घालायचं आहे। याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकून ठेवून आपल्याला आणखीन एकदा 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचे बटाटे आणखीन। आता इथे बघू शकता उकळी देखील छान आलेली आहे आपल्या भाजीला। आता इथे आपल्याला आंबट छान अशी भाजी हवी आहे, त्याकरता इथे मी दही घेतलेलं आहे, 2 चमचे घेतलेला आहे मोठ्या चमच्याने, पोहे खाई चमच्याने। आता दह्यामुळे काय होतं, दही टाकल्यामुळे छान अशी टेस्ट येते, किंवा तुम्ही चिंचेचा कोळ देखील टाकू शकता। आता इथे बटाटा देखील बघू शकता तुम्ही शिजलेला आहे, छान असा मॅश होते बघू शकता। इथे आपली बटाट्याची अशी चमचमीत अशी भाजी बनवून तयार आहे। तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर जर चलत असेल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, पण मी माझ्याकडे कोथिंबीर चलत नाही त्याकरता मी कोथिंबीर वापरलेली नाही आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात झाकून। आता इथे आपण रताळ्याचे गोड काप करणार आहोत, त्याकरता इथे मी रताळे घेतलेले आहेत 2 मोठे असे, एकाचेच 2 केलेले आहेत आणि बाजारातून आणले। हे रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे, या कारण ह्याच्या रताळ्यावरती खूप असं माती वगैरे असते त्याच्याकरता। आता आपल्याला हे धुवून घेतल्यानंतर स्वच्छ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत रताळ्याच्या, बघू शकता तुम्ही पातळ अशा स्लाइस करायच्या, जाड ठेवायच्या नाहीत। पातळ स्लाइस केल्याने छान असे रताळे मस्त टेस्टी होतात। आता इथे मी स्लाइस करून घेतलेले आहेत, रताळ्याचे गोल आकार असे काप करून घेतल्यानंतर आता आपल्याला मी एका डब्यामध्ये म्हणजे कुकरच्या डब्यामध्ये काढायचे आणि हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। मी ते 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे, साजूक तुपामध्ये छान अशी टेस्ट येते रताळ्याला, याकरता आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी ह्याच्यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकलं आणि आता पूर्ण कोरडे करून घेतले। याच्याकरता आता आपल्याला हे तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे। तुपामध्ये असे रताळ्याचे स्लाइस अशा परतून घेतल्यामुळे खूप मस्त अशी छान अशी टेस्ट लागते। आता आपल्याला हे 1-2 मिनिट झाकून ठेवायचे,
रताळ्याचे काप आहे ते तुपामध्ये छान असं फ्लेवर उतरावा, छान शिजावे याकरता इथे मी साधारण एक 4 चमचे साखर घेतलेली आहे। साखर तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता, तुम्हाला कमी कितपत गोड कमी जास्त हवंय। आता इथे मी पाव कप इतकं दूध घातलेलं आहे। आता आपल्याला इथे पाव कप दूध घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे। साखर वगैरे छान अशी मेल्ट होते दूध घातल्याने, छान अशी टेस्ट आहे दुधामध्ये। आता ह्याला आपल्याला झाकून ठेवल्यानंतर एक 3 ते 4 मिनिट बघू शकता रताळ्याचे काप सुद्धा छान असे दूध घातल्यामुळे शिजले देखील आहे। आता इथे रताळ्याचे काप छान मस्त तयार झालेले आहेत। आता आपण इथे घालणार आहोत ओलं खोबरं किसून घेतलेलं, ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान येते खोबऱ्यामुळे। आता ड्रायफ्रूट काजू बदाम मी कट करून घेतलेले आहेत, हे सुद्धा ऑप्शनल आहे, टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल। आता हे आपल्याला 2 मिनिट परतून घेतले, बघू शकता मस्त असे छान असे कॅरमल सारखे आपले रताळ्याचे काप बनवून तयार आहेत। आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात। आता आपण पुरीचं पीठ मळायला घेऊयात। मी ते 1 कप इतकं राजगिरा पीठ घेतले, तुम्ही या ठिकाणी भगरीचं पीठ देखील घेऊ शकता किंवा साबुदाण्याचं। आता इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचंय। आता हे मिक्स करून घेतलेलं चवीनुसार मीठ, आपल्याला ह्यात थोडं पाणी ॲड करत छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आपण पुरीला पीठ कसं मळतो अगदी घट्ट मळून घ्यायचे, पातळ वगैरे मळायचं नाही आहे। इथे छान असं मळून घेतल्यानंतर बघू शकता घट्ट गोळा मळून घेतलेला आहे। आज आपण साबुदाणा आणि भगर न वापरता छान अशी मस्त पुरी करणार आहोत। आता पुरीचं पीठ मळून घेतलेलं झाकून ठेवायचं। इथे मी आज आपण मस्त असा थंडगार असा मठ्ठा करणार आहोत। याकरता इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे भांड्यामध्ये, ते घालून घेऊयात। आणि इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच वाटीने मी इथे आईस क्यूब घेतलेले आहेत, 3 घालायचे आहेत। खूप छान असा मस्त असा आपला मठ्ठा तयार होतो आईस क्यूब घालायचे। आणि चवीनुसार मीठ घालायचे, तुम्ही या ठिकाणी काळं मीठ देखील घालू शकता किंवा जिरे पूड देखील घालू शकता। आता आपल्याला या रवीने आपल्याला हे घुसळून घ्यायचे छान असं। ह्याने काय होतं, ह्यानं रवीने छान असं हा मठ्ठा घुसळून घेतल्यामुळे मस्त असा टेस्टी लागतो। आता आपल्याला ज्यामध्ये पाणी टाकायचं आणखीन, कारण मठ्ठा आहे तो आपल्याला पातळ करायचे, आपल्याला जास्त दाटसर करायचं नाही आहे। बघू शकताय हे छान असं एक 3 ते 4 मिनिट घुसळून घेतल्यानंतर बघू शकता एकसारखा असा मस्त असा मठ्ठा तयार झालेला आहे। बघू शकताय मस्त थंडगार असा छान लागतो उन्हाळ्यात। आता आपण हा मठ्ठा सर्व करूया मस्त असा। आता हा ग्लासमध्ये ओतून घेऊयात आणि हो त्याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला असा भुरभुरून घ्यायचा आहे वरून, मस्त असा तयार झालेला थंडगार असा मठ्ठा। वाव, इथे आता मी पीठ देखील छान भिजवून घेतलेला आहे 2 मिनिटासाठी। आपण चपातीला उंडा कसा घेतो अगदी तसाच घेतलेला, थोडासा मोठा घेतलेला आहे, एकच करून घेतलेला आहे। आता आपल्याला पीठ टाकायचे, मी इथे भगरीचं पीठ टाकलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी राजगिऱ्याचं देखील टाकू शकता। खाली आपली ही पुरी चिटकणार याकरता आता इथे मी मोठी पोळी लाटून घेणार आहे। आपण चपाती कशी लाटतो अगदी तसंच लाटून घ्यायचे, पण चपाती आपण पातळ लाटतो, हे आपल्याला थोडंसं आपल्याला जाड ठेवायचं, जास्त पातळ नाही लाटायचं। आता इथे मी घरातली स्टीलची वाटी असते ना ती घेतलेली आहे, तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरातली जी स्टीलची वाटी ती घेऊ शकता। इथे मी दोन्ही साईजची एक लहान आणि एक मोठी केलेली आहे, बघू शकता। इथे आपल्या पुऱ्या देखील बनवून तयार झालेल्या आहेत। इथे मी मीडियम गॅसवरती तेल देखील छान गरम करून घेतलेलं आहे। तेल जास्त कडकडीत देखील गरम करून घ्यायचं नाही आहे आणि गॅसची आच ठेवताना मीडियम ठेवायची, हाय ठेवायची नाही। ही पुरी सोडून घ्यायची छान तेलामध्ये आणि पलटी मारून घ्यायची आहे। बघू शकताय टम्म देखील छान फुगलेली आहे आपली राजगिऱ्याची पुरी, बघू शकताय मस्त लागते ही बटाट्याच्या भाजीसोबत राजगिऱ्याची पुरी। आणि हो आमच्यात सुद्धा घरच्यांना खूप बटाट्याची भाजी आणि पुरी आवडली। आता ही आपण पुरी देखील काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आपण दुसरी देखील पुरी आता सोडून घेऊयात तेलामध्ये आणि ही मीडियम गॅसवरती छान अशी दोन्ही बाजूने छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। बघू शकताय मस्त अशी टम्म देखील फुगलेली आहे, मस्त झालेली आहे, अगदी मस्त खुसखुशीत लागते ही पुरी। आणि हो आता ही आपण उपवासाची मस्त अशी चमचमीत पुरी भाजीची थाळी सर्व करूया। बघू शकताय मस्त अशी तोंडाला पाणी सुटतं बघितल्यानंतर पुरी भाजी म्हणलं की। तुम्हाला साबुदाणा भगर खाऊन कंटाळा आला असेल तर ही मस्त अशी चमचमीत अशी, तर ही महाशिवरात्रीला पुरी भाजीची थाळी आणि सोबतच रताळीचे काप, ड्रायफ्रूट आणि शेंगदाण्याचा लाडू आणि मठ्ठा थंडगार असा आणि
तोंडी लावण्यासाठी असे केळीचे चिप्स मस्त असा बेत आपण आज उपवासासाठी केला आहे। महाशिवरात्रीला नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटतो।